टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। 12 ज्योतिर्लिंगापैकी 8वे ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ मंदिरामध्ये आज श्रावणाच्या पहिल्या सोमवारी भाविकांनी जे आहे ते दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली। आपण बघतोय की कशा प्रकारे या ठिकाणी जे आहे ते भाविकांनी गर्दी केलेली आहे। बंबूम बोले हर हर महादेवच्या गर्जनेमध्ये जे आहे ते नागनाथ मंदिर औंढा नागनाथ जी आहे ते दुमदुमले आहे। मध्यरात्री जे आहे ते कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर यांच्या उपस्थितीमध्ये इथं दुधाभिषेक पार पडला। त्याचबरोबर जिल्हाधिकारी राहुल गुप्ता हेही उपस्थित होते आणि या ठिकाणी आपण बघतोय की रात्री 12 पासून जे आहे ते मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात आलेलं आहे। भाविक जे आहेत ते मध्यरात्रीपासूनच लाईनला लागलेले आहेत। आपल्या सोबत काही भाविक आहेत, काय सांगाल सर? तिकडे 200 रुपये घेऊन त्याला डायरेक्ट 5 दोन आतमध्ये हे करायला सर। आम्ही दोन सर तिथं फक्त पैसे घेऊन त्याला सोडायला आम्हाला इथंच समजा आम्हाला 2 वाजल्यापासून या रांगामध्ये आम्ही आहोत। ते आहे। पुन्हा छोटे छोटे कोणाला चक्र येत आहेत, आतमध्ये काय पाण्याची व्यवस्था नाही, आरोग्य विभाग नाही इथं। 200 रुपये देऊन हे पहा, जे ज्येष्ठ नागरिक आहे यांना परेशानी व्हायला नाही पाहिजे। चक्कर आली वारकऱ्यांना त्यांना बाहेर काढले, पण कोणतं आरोग्य पथक इथं हजर नाही साहेब। मावशी किती वाजल्यापासून दर्शन? वाजल्यापासून आम्ही आहेत उभ्या, अजून काही दर्शन नाही झालं। औरंगाबादहून आलो तर आम्ही ताजा पाण्याचा घोट पण नाही आम्ही घेतला। कुठलीही सुविधा मिळत नाही, कुठली सुविधा मिळत नाही आम्हाला। 200 रुपये घेऊन तिकडून बारीला लागले आणि आमची फुकट बारी आहे म्हणून आम्हाला दर्शन नाही। काय सांगाल किती वाजता बाहेर लागल्या? 2 वाजता बारी लागला, अजून काही दर्शन झालेले नाहीये। आजी कुठून आला? संभाजीनगरहून आलो। काय सांगाल ताई, कुठून आली? छत्रपती संभाजीनगर। किती वाजता बाहेर लागले? रात्री 2 वाजेला। काय सुविधा दिल्या देवस्थानकडून? काहीच नाही भेटलं मला। आता 2 वाजता बारी लागला, पाणी नाही, कोणी विचारलं बी नाही, आले बी नाही पाहायला। खरं तर राज्याच्या कानाकोपऱ्यातून हे सर्व भाविक जे आहेत ते औंढा नागनाथ नगरीमध्ये दाखल झालेले आहेत। कधी रात्री 2 वाजल्यापासून तर काही जण जे आहेत ते सकाळी जे मध्यरात्री जे आहेत ते 7 वाजल्यापासून या ठिकाणी आलेले आहेत। आणि आपण जर बघितलं तर संस्थांकडून जे आहे ते कुठल्याही प्रकारची व्यवस्था नाहीये। 200 रुपये घेऊन जे आहे ते मध्ये सोडले जाते। कुठेतरी हे थांबावं आणि आरोग्य विभागाचं पथक तैनात नाही असं असलं तरी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हिंगोली पोलीस दलांचे आहे ते या ठिकाणी 42 CCTV कॅमेरे, त्याचबरोबर पोलिसांचा जे आहे ते मोठा फौजफाटा सुरक्षा दृष्टीने आणून याच औंढा नागनाथ परिसरामध्ये दाखल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन दत्तात्रय शेवरकर सह मी रमेश चेनके, TV9 मराठी, औंढा नागनाथ, हिंगोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।